नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण ब्रेड शाही तुकडा पाहणार आहोत। त्याच्यासाठी ब्रेड अगोदर कापून घेऊयात। तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तूप टाकून घेतले। आता याच्यावरती आपण शालो फ्राय करून घेऊयात। ब्रेडचे तुकडे आपण कडक करून घेऊयात। आता आपण एक तारी पाक करून घेणार आहोत। त्याच्यासाठी 1 वाटी पाणी ओतलेलं आहे, 1 वाटी साखर, याच्यात विलायची पावडर टाकून घेऊयात स्वादानुसार। आता आपण हा 1 तारी पाक करून घेतलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि गरमच दूध आहे त्याच्यामध्ये आपण केशर टाकून घेऊयात, कस्टर्ड पावडर टाकून घेऊयात, 1 चमचा टाकून घेऊ। दूध छान उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात। साखर पूर्णपणे विरघळस्तोपर्यंत हे हलवत राहायचं आणि याच्यात साई असेल तर ती मोडून टाकायची। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता याच्यामध्ये आपण जे कस्टर्ड दूध केलं होतं ना ते टाकून घेऊयात। आता आपण 10 ते 15 मिनिट छान उकळून घ्यायचं आणि ते शिजून द्यायचं मिश्रण। आता याच्यामध्ये जे केशर घातलं होतं हे दूध सुद्धा याच्यात टाकून घेऊयात। आता आपण ड्रायफ्रूट याच्यावरती मी कडक करून घेतलेले आहेत। सर्व अशी बेसिक तयारी करून घ्यायची। ब्रेड आपण कडक करून घेतलेला आहे आणि हे दूध मिश्रण तुम्ही पाहिलंच असेल, हे थंड करून घेतलेलं आहे आणि हा साखरेचा पाक आहे। थोडासा एक चिकट झाला ना की मग गॅस बंद करून हे सुद्धा मी कोमट आहे, हे थोडंसं कोमटच ठेवायचं। जे ड्रायफ्रूट आहेत ते थोडेसे रोस्ट करून घेतलेले आहेत। हे साखरेच्या पाकात तुकडे टाकून हे असे निथळून घ्यायचे आणि याच्यात मांडून घ्यायचे। तुटी फ्रुटी पण टाकून घेऊयात। या पेपरने आपण याला पॅक करून ठेवूयात। माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।